नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी पीक विम्या संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून तसा आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आणि हे अपडेट येऊन जवळपास 8-10 दिवसाचा कालावधी देखील झालेला आहे आणि याची अंमलबजावणी मागील 2 दिवसापासून आता सुरू करण्यात आलेली आहे। अर्थातच याच्या संबंधीचा JR देखील निर्मित करण्यात आलेला पीक विम्या संदर्भातील संपूर्ण काही। तसं तर आपण हा व्हिडिओ तुम्हाला सांगू शकतो की मागील 2-4 दिवसापूर्वीच बनवणार होतो, परंतु योग्य वेळ भेटल्यामुळे किंवा आपल्या व्यक्तिगत कामामुळे आपला टाइम नसल्यामुळे आपण कोणताही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सध्या तरी अपलोड केला नाही। परंतु पीक विम्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे म्हटलं तर वेळात वेळ काढून सर्व शेतकऱ्यांसाठी आपण हा व्हिडिओ क्रिएट करू लागलो, कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कॉल मेसेजेस आपले येत होते, कारण की आपण मागील काळामध्ये माहिती दिलेली होती की नक्कीच पीक विमा देखील तुम्हाला भेटणारच आहे 2024चा। तर त्या संदर्भातील संपूर्ण काही माहिती आपण जाणून घ्या, कोणत्या शेतकऱ्यांना आता हा पीक विमा भेटू शकतो, कोणते शेतकरी पोस्ट हार्वेस्टिंगचे असो किंवा एडबेसचे सर्व काही तुमचं काय दाखवतोय काय नाही, कशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत येऊ शकते। कारण की भरपूर मोठ्या चॅनल्सनी याच्यावरती सांगितलं की 15 दिवसात रक्कम खात्यात येणार, तर तुम्हाला सांगू शकतो हे पूर्णतः बरोबर आहे। नक्कीच 15 दिवसात ही रक्कम आता तुमच्या खात्यात येणार आहे, कारण की याच्या संदर्भात JR देखील निर्गमित आता राज्य शासनाच्या माध्यमातून करणार आहोत। तर याच्या संदर्भातील संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा शेतकऱ्यांना, बऱ्याच दिवसापासून आपण हा व्हिडिओ क्रिएट करू लागलोय। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर नक्की चॅनल देखील तुम्ही सबस्क्राइब करू शकता या काळातील देखील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी। शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की मागील जवळपास 15 दिवसापूर्वीच राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलत असताना असं काही विधान करण्यात आलं होतं की येत्या 15 दिवसात ते 20 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात राहिलेला थकीत पीक विमा त्यांच्या खात्यात देईन अशी ग्वाही त्यांनी तिथे दिली होती। आणि तुम्हाला सांगू शकतो की दिनांक 9 जुलै 2025 रोजी याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय JR देखील निर्गमित करण्यात आला आहे। याच्यामध्ये तब्बल 1028 कोटी रुपयाचे जे पीक विम्यासाठी जो निधी आहे तो तरतूद याच्यासाठी करण्यात आली आणि त्याला मंजुरी देखील तिथे देण्यात आली आणि 9 पीक विमा कंपन्यांना हा निधीचा हप्ता जो आहे की वाटप करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनो। आणि याच्याच निधीच्या माध्यमातून 132 कोटी रुपयाचा पहिला निधी जमा करण्यात आला होता, जसं की भरपूर काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम थोडीफार का त्यांच्या अकाउंटमध्ये आलेली होती। आता ते कोणती होती काय नाही, परंतु ह्याच 132 कोटी रुपयाच्या निधीवरून तुम्हाला ती रक्कम भेटली असं देखील म्हणायला काही हरकत नाही। तर आता हा 1028 कोटी रुपयाचा जो निधी इथे वितरण करण्यात आला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व काही पीक विमा कंपन्यांसाठी हा हप्ता तर कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे हेच आपण इथे जाणून घ्या। तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की 9 पीक विमा कंपन्यांना हा निधी इथे वितरण करण्यात आला आहे। आता ज्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कोणते जिल्हे अंतर्गत त्या पीक विम्याचे येतात त्या कंपनीचे येतात त्यांना तो पीक विमा भेटणार आहे। याच्या संदर्भात सांगू शकतो नंबर 1 ची पीक विमा कंपनी भारतीय कृषी पीक विमा कंपनी, त्याच्यानंतर आहे बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स कंपनी, त्याच्यानंतर तिसरी जी नंबरची कंपनी HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी चौथी कंपनी आहे। त्याचबरोबर 5वी कंपनी आहे चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्याचबरोबर 6वी कंपनी युनिव्हर्सल सॉम्प, त्याचबरोबर शेतकरी याच्यामध्ये 7वी कंपनी आहे टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनी, त्याच्यानंतर आहे 9वी कंपनी IFFCO टिको ही एक जनरल इन्शुरन्स कंपनी आहे। त्याच्यानंतर ह्या काही कंपन्यांची नावे इथे शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो याच्या माध्यमातून हा पीक विमा तुमच्यापर्यंत इथे पोहोचणार आहे। आता शेतकऱ्यांना हा पीक विमा जो भेटणार आहे कोणता असू शकतो तुम्हाला सांगू शकतो की थकीत पीक विमा आहे याच्यानं, म्हणजे अर्थातच 2024च्या खरीप हंगामातील आणि 2023चा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। शेतकरी बनवणं तुम्हाला सांगू शकतो की एड बेस्ड किंवा पोस्ट हार्वेस्टिंग ज्यावेळेस एड बेस्ड काही जिल्ह्यांसाठी जिथे त्यांचं एड बेस्डचं ऑप्शन तिथे ओके दाखवत आहे, त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टिंग हे दोन्ही पीक विमा ह्या दोन्ही संदर्भातील हा पीक विमा इथे शेतकऱ्यांना ते भेटणार आहे। याच्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण थोडक्यात इथे जाणून घेणार आहोत शेतकरी बनवणं। तर याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की अहिल्यानगरचा देखील सहभाग आहे, त्याचबरोबर अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रायगड, लातूर, वर्धा, त्याचबरोबर वाशिम, सांगली, सातारा। तर शेतकरी ह्या काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे किती नाही आपण इथे सांगू शकत नाही, त्यांचा एडबेस आणि पोस्ट हार्वेस्टिंग जे ऑप्शन आहे ते शो करत आहे किंवा त्यांचं जे कॅल्क्युलेशन तिथे दाखवत आहे त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा इथे भेटणार आहे। अर्थात ज्यांचं तिथे काहीच दाखवून लागलंय त्यांना तो पीक विमा इथे भेटू शकणे खूप मुश्किल आहे किंवा त्यांना तो भेटणार देखील नाही। शेतकऱ्यांनो जी रिअल माहिती तेच तुम्हाला मी सांगण्याचं काम इथे करू लागलंय। जळगाव असेल, पुणे असेल, त्याचबरोबर सांगली असेल, सोलापूर असेल, जालना जिल्हा असेल, इतर ह्या काही जिल्ह्यांसाठी हा पोस्ट हार्वेस्टिंगच्या माध्यमातून एडवेच्या माध्यमातून जो काही पीक विमा मंजूर आहे तो त्यांना तिथे भेटणार आहे। आता जी 15 दिवसाची जी मुदत किंवा अवधी देण्याचं सांगितलं राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कृषी मंत्री
यांच्या माध्यमातून जसं की माणिकरावजी कोकाटे यांनी जी ग्वाही दिलेली होती, तर नक्कीच 9 जुलै रोजी जो निधी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि 1028 कोटी रुपयाची जी पीक विम्यासाठी जी रक्कम त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आली, अदा करण्यात आली पीक विमा कंपन्यांना, 9च्या 9 पीक विमा कंपन्यांना, तर नक्कीच शेतकऱ्यांना जर कधी वाटप त्यांनी सुरळीतपणे केला तर येत्या 15 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये हे राहिलेला सर्व काही पीक विम्याची थकबाकीची जी रक्कम होती ती नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये येईल. परंतु यांचे खायचे दात अलग आणि दाखवायचे दात अलग असं शेतकरी म्हणतात, तर हे नक्कीच आहे. कारण की तुम्हाला सांगू शकतो की 400 कोटी रुपयाचा पीक विम्यासाठी जो निधी आहे खरीप हंगाम 2024 साठी तो मंजूर असून देखील तिथे शेतकऱ्यांना वाटप झाले नाही. त्याच्यापैकी फक्त काही मोजक्याच कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना, काही मोजक्या शेतकऱ्यांना तिथे वाटप करण्यात आला आहे. परंतु यांचं म्हणजे जोपर्यंत वाटप होत नाही तोपर्यंत अद्याप पूर्णतः आपण सर्व काही म्हणजे ठोसपणे सांगू शकत नाही. परंतु नक्कीच एवढं हे आहे की 1028 कोटी रुपयाची जी निधी आहे, रक्कम आहे, त्याला मान्यता शासनाच्या माध्यमातून ते देण्यात आली. जर कधी याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली तर नक्कीच राहिलेल्या सर्व थकीत शेतकऱ्यांना थकीत पीक विमा तुमच्या अकाउंटला तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेतकऱ्यांनो, याच्यासाठी तुमचे बँक खाते ते सर्व काही क्लिअर आहे की नाही एकदा नक्कीच चेक करून घ्या. कारण की नक्कीच मला तरी वाटतं की 70 ते 80% चान्सेस आहे की पीक विमा नक्कीच तुम्हाला भेटेल. तर हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं शेतकऱ्यांनो. बऱ्याच दिवसाबाद आपण हा व्हिडिओ, मला तरी वाटतं जवळपास 1 महिन्याबाद पीक विमा संदर्भात हा व्हिडिओ आपण अपलोड आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला आहे. कारण की कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती, तर योग्य आपण देखील समजलं नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. तर व्हिडिओ माहिती तुम्हाला काय वाटते, कसं वाटते आणि तुमचे काय राय ते कमेंट करून तर नक्की सांगू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर त्याचे देखील उत्तर तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून देण्यात येईल. तर नक्कीच व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल तर नक्कीच लाईक देखील करू शकता. पुढील पण असलेले महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.